जिओलॉजिकल सर्वे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी CJ विल्किन्सन्स याने कोकणातील भूगर्भ रचनेबाबत अभ्यास केला होता। त्याच्या अभ्यासानुसार रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो। ते पाणी भूगर्भातील हालचालींमुळे सायफन प्रणालीने प्रभावित होत असावे असे त्यात म्हटले आहे। म्हणजेच भूगर्भात दडलेल्या विविध नैसर्गिक अडथळ्यांच्या दूर होण्याने या पाण्याची प्रणाली काही कालावधीनंतर प्रवाहित झाली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे, जो मुद्दा अगदीच पटण्यासारखा आहे। ही गंगा सुमारे 3 किंवा 3.5 वर्षांनी प्रगट होत असते। या प्रवाहाचा कालावधी हा सामान्यरित्या निसर्गावर अवलंबून असल्याने तो सातत्याने बदलत असतो। स्थानिक दंतकथेनुसार गंगाजी साळुंके नावाचा एक कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे। वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले। त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला। तेव्हा त्याची आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली। दंतकथेचा उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहे। गंगेचे झरे 3150 स्क्वेअर यार्ड परिसरात आहेत। तेथे मुख्य काशीकुंडासह दगडाने बांधलेली एकूण 14 कुंडे आहेत। सर्व कुंडातून पाणी वाहू लागलं की गंगा आली असं म्हणतात। सुमारे फेब्रुवारी किंवा मार्च म्हणजे शिमगोत्सवाच्या आसपास हे झरे वाहू लागतात। यावेळी सभोवतालच्या गावातील देवी देवतांची पालखी काढून त्यांची गंगामाईशी भेट घडवून आणण्याची ही प्रथा आहे। तर हे होते आपल्या राजापुरातील गंगेचे रहस्य।